यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांचा गंभीर आरोप। या प्रकरणी आरोपी अमन कुरेशीला अटक झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती। अजित पवारांच्या अपघाताची रोहित पवारांच्या 0 FIR नुसार स्वतंत्र चौकशी नाही। आधीच्या तपासातच रोहित पवारांचा FIR समाविष्ट, तर CID कडे चौकशीचा तपासही सोपवला। राज्यातील पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार मैदानात, बारामती आणि राहुरीत 2 दिवस प्रचार करणार। फडणवीसांच्या जाहीर सभा। अशोक कराडला 5 दिवसांची पोलीस कोठडी, 5व्या गुन्ह्यात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, तर तब्येत ठीक नसल्याने कराडवर औषधोपचार करण्याच्या न्यायाधीशांच्या पोलिसांना सूचना। आरोपी आयान अहमदची परतवाड्याच्या कॅफे पिझ्झा हबमध्ये नेऊन चौकशी। कॅफे पिझ्झा हबमध्ये अनेक मुलींना भेटल्याची माहिती, तर पोलिसांकडून 10 जणांची चौकशी। पंतप्रधान मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची भाकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मोदींचं कालचं भाषण राजकीय, गंभीरपणे चौकशी करून कारवाईची मागणी। मोदींनी देशाची माफी मागावी, संजय राऊतांची मागणी। मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडल्याचीही टीका, तर मोदी आजार नसून राष्ट्राचे आधारस्तंभ, बन यांचा पलटवार। अक्षय्य तृतीयेनिमित्ताने पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास, पंढरपुरातल्या विठ्ठलाला आमरसाचा नैवेद्य, तर सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।